आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरांमधील टॉप 9 घडामोडी। मुंबईमध्ये पाणी टँकर असोसिएशनची 10 एप्रिलपासून संपाची घोषणा। एनओसीच्या वादावरून पाणी टँकर असोसिएशनचा संपामुळे अनेक ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढला। बुधवारपर्यंत कायम असंच वातावरण राहण्याचा अंदाज। कडकडीत ऊन, घामाच्या धारा आणि प्रचंड उकाड्यानं मुंबईकर हैराण। मुंबईमध्ये मेट्रो, विमानतळ, डेटा सेंटर, रुग्णालयामध्ये अखंडित वीज पुरवठा होणार। टाटा पॉवर कंपनी 100 मेगावॉटची बॅटरी स्टोरेज यंत्रणा उभारणार। ती यंत्रणा पुढील 2 वर्षांमध्ये 10 मोक्याच्या ठिकाणी बसवण्यात येणार। गोरेगाव पश्चिममधील पुनर्विकास अंतर्गत इमारतींची काही कामं अपूर्ण। सर्व कामं पूर्ण झाल्यानंतरच घरांचा ताबा घेणार। पत्राचाळीमधील रहिवासी भूमिकेवर ठाम। मे महिन्यातच पत्राचाळवासीय हक्काच्या घरात जाण्याची शक्यता। मुंबई मेट्रो 3चे बीकेसी ते आचार्य अत्रे चौक टप्पा लवकरच वाहतूक सेवेत। सीएमआरएसचे पथक मुंबईमध्ये दाखल। मेट्रो 3च्या निरीक्षणाला देखील सुरुवात। रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल हरवल्यास 139 मदत वाहिनी क्रमांकावर तक्रार नोंदवण्याची सुविधा। मुंबई रेल्वे स्थानक आणि परिसरामधून रोज 5 ते 10 प्रवाशांकडून मोबाईल चोरीच्या तक्रारी। नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची तब्बल 1 लाख पेट्यांची बंपर आवक। आंब्यांच्या दरामध्ये काहीशी घट। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 10 कोटीचं अंमली पदार्थ जप्त। बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आलं। अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी कवलजीत सिंग नावाच्या इसमाला अटक। समष्टी महोत्सव यंदा 11 आणि 12 एप्रिलला होणार। मुंबईच्या भायखळ्यातील अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये महोत्सव रंगणार। यंदा या सोहळ्याचं 8वं वर्ष।